माजी खासदार राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांवर टीका आहे। महाराष्ट्राचा उडता पंजाब झालाय असं राजू शेट्टी म्हणतायत। फडणवीस सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाहीत असं वक्तव्य राजू शेट्टींनी केलं आहे। ड्रग पेडलरांच्या मुसक्या बांधा, पण तुमची ती हिंमत नाही। कदाचित त्यांचं खरकट तुमच्या मिशीला लागलेलं असेल, परंतु हे या महाराष्ट्रामध्ये आम्ही चालून देणार नाही। कायम काय तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही आहे। उडता पंजाब अशी अवस्था महाराष्ट्राची व्हायला लागलेली आहे। धुळ्यामध्ये दुहेरी हत्याकांड आहे। बोंधूबाबांना मित्रमैत्रिणींचा बळी घेतलाय। शनी अमावस्येच्या पूजेकरता गेलेले असताना मठात हत्या आहे। पोलिसी खाक्या दाखवत भोंदूची ही कबुली आहे। बोंधू योगेश खैरनारला पोलिसांनी अटक केली आहे। निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भामरे हे त्यांच्या पथकासह पोहोचले। त्या महिलेचे नाव निष्पन्न करण्यात आले। तसेच त्या महिलेचे नाव निष्पन्न केल्यानंतर यातील गुन्ह्यातील संशयित आरोपी योगेश खैरनार याच्याकडे विचारपूस करत असताना त्याने या महिलेचा गळा आवळून खून केल्याबाबत सांगितले। तसेच महिलेबरोबर असणारा अजून एक इसम अक्षय सोनवणे याचा देखील खून केला असल्याबाबत माहिती दिली आणि सदर अक्षयचा मृतदेह त्याची शिव गोरक्षनाथ गोशाळा आहे आरोपीची, त्याच्या मागील बाजूस वन जमिनीत लपून ठेवले असल्याबाबत माहिती दिली। पंतनगरी शेगाव या ठिकाणी सकाळपासूनच अधिक मासाला सुरुवात आहे। रविवार आहे, त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक दर्शनाकरता येत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।